यवतमाळ शहरातील धामणगाव रोडवर भीषण अपघात झाल्याची एक थरारक घटना घडली। यवतमाळ शहरातील मुख्य धामणगाव रोडवर काल सायंकाळी एक भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे। भरधाव वेगात चालवलेल्या एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे। या घटनेनंतर चालकाचे कृत्य पाहून उपस्थित नागरिक अवाक झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार सदर कार चालक अत्यंत वेगाने आणि झिगझॅग पद्धतीने गाडी चालवत होता। वाहनावर चालकाचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट दिसत होते। याच दरम्यान धामणगाव रोडवरून जाणारे एका दुचाकीला या कारने मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली आणि ती गंभीर जखमी झाली। तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। दुचाकीला उडवल्यानंतरही कार थांबली नाही, तर ती थेट रस्त्यावरील डिवायडरवर जाऊन धडकली। या थरारक अपघातामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर जेव्हा नागरिकांनी कारमधील चालकाला बाहेर काढले, तेव्हा तो व्यक्ती शांतपणे हसत होता। त्याच्या चेहऱ्यावर अपघाताचे कोणतेही गांभीर्य किंवा पश्चाताप दिसत नव्हते। चालकाच्या या विचित्र वागण्याने संतापलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ पोलिसांच्या हवाले केले। प्रत्यक्षदर्शींच्या मते घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी संबंधित चालकावर कोणतीही कठोर कारवाई करण्याऐवजी त्याच्याशी अतिशय मवाळ म्हणजेच सॉफ्ट भाषेत संवाद साधला। गंभीर अपघात घडूनही पोलिसांची ही सौम्य भूमिका पाहून उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला। अपघात घडता त्या ठिकाणी केवळ दुचाकी स्वारच नव्हती, तर त्याच वेळी मागून लहान मुलांचा एक गट रस्त्यावरून जात होता। परिस्थितीचे गांभीर्य असे की जर हा अपघात अवघ्या 2 सेकंदाच्या फरकाने झाला असता तर आज अनेक निष्पाप मुलांचे जीव गेले असते। सुदैवाने मोठा अनर्थ टळला, पण या घटनेने पालकांमध्ये मोठी भीती निर्माण झालेली आहे। भरधाव वेगात नागमोडी झिगझॅग पद्धतीने गाड्या चालवून रस्त्यावर दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांचा धाक उरला आहे का, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत। अनेक चालक रस्त्याला जणू आपल्या बापाची जहांगीर समजत असल्यासारखे वागत आहेत। या उद्धट आणि बेजबाबदार नागरिकांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा रस्ता वापरणेही असुरक्षित झाले आहे। या चालकावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न किंवा गंभीर कलमान्वये तातडीने गुन्हा दाखल करावा। संबंधित ड्रायव्हरची वैद्यकीय तपासणी करून तात्काळ करून घ्यावी। तो नशेत होता का याची शहानिशा करावी आणि पोलिसांची ही मवाळ भूमिका का होती याचीही वरिष्ठांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे।